श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शुभ सकाळ. ते ग्रीन पाटी दिसते, हा बघा डीमार्ट. मित्रांनो बाबा सीट बेल्ट नाही लावला का? अरे हा सीट बेल्ट राहिला, मला वाटतं नाही आपण चुकलोय. जोडीला आहे. बाबा शेतावर जायचं. शेतावर जाऊया ना. शेतावर म्हणजे आता पहिले तुम्हाला ते डीमार्ट दाखवतो बाबा. तू चॉकलेट, ड्रेस. का चॉकलेट कशाला? उद्या बर्थडे ना. काय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शुभ सकाळ. मित्रांनो शहापूरमध्ये ना पहिल्यांदाच डीमार्ट झालाय, तर आम्ही चाललोय सकाळी सकाळी, गर्दी नको व्हायला म्हणून लवकर चाललोय 10 वाजता डीमार्टमध्ये. तर ही आमची सगळी पब्लिक आहे. आमचा गोंडू सुद्धा जोडीला आहे. बाबा शेतावर जायचं. शेतावर जाऊया ना. शेतावर म्हणजे आता पहिले तुम्हाला ते डीमार्ट दाखवतो बाबा. तुला डीमार्ट खूप आवडतो ना, कारण आम्ही याच्या अगोदर ना कल्याणला जायचो डीमार्टला. आणि तिथे आठवतो एकदा आपण डोनेटसाठी कुठे गेलो होतो ठाण्याला, विवेना मॉलला, फक्त डोनेट करण्यासाठी. चला मित्रांनो, तुम्हाला मी लोकेशनने दाखवतो आणि आपला प्रवास आता चालू करूया. बाबा सीट बेल्ट नाही लावला का? अरे हा सीट बेल्ट राहिला, सीट बेल्ट लावूया. तिला काळजी आहे तुला बाबाची, हा? कारण डीमार्टला चाललो ना गर्दी करा. काय बोलते मग दीदी, आज काय काय घेणार आहेस तू? मी चॉकलेट, ड्रेस. का चॉकलेट कशाला? उद्या बर्थडे ना. काय बोलतो तुझा बर्थडे का स्कूल मध्ये वाटेल ना? हा कोंडू, तुला का? तुला काय घ्यायचंय? तुला काय घ्यायचंय? तुला घड्याळ घेते. गोंडूला घड्याळ. घड्या? वा गोंडू, तुला घड्या असं चालेल चालेल. आणि खाऊ घ्यायचे ना. तर आता आपण हवेला आलोय दीदी. आता तू लोकेशन सांग बरं, कुठे आपण आता, आणि तसं लोकेशन करूया, सांगूया. तर मित्रांनो, आता आम्ही कळंब्याच्या तिथं आहोत. तुम्ही जर वाशिम किंवा तिकडनं येणार असाल पडग्यावरून नाशिक हायवेने, तर तुम्हाला तो उजव्या साईडला आहे. तुम्ही कसारा किंवा खर्डीवरून येणार तर तो तुम्हाला डीमार्ट डाव्या साईडला आहे. हायवेला भरपूर गाड्या चालू आहेत सध्या, आज संडे आहे ना. समृद्धी चालू होऊन पण काय एवढी गर्दी कमी नाही झाली ना गाड्यांची. मोठ्या गाड्या भरपूर चालतात हायवेला. दीदी मग परीक्षा कधी तुझी आता? उद्या परीक्षा आहे ना. अभ्यास तुझा, ब्लॉग बनवायचा. तर आता आम्ही आसनगावरून आलोय. त्याच्यामुळे दीदी, तो आपला कोणता ब्रिज आहे समोरचा? आता इथं आपला शहापूरचा बाजार भरतो ना, सांग बरं या ब्रिजला काय बोलतात? तर हा किनवली डोळखाम ब्रिज आहे. आणि किनवली डोळखाम ब्रिजचा तुम्हाला ओलांडायला लागला, म्हणजे वरून गेलं तर चांगले कारण ना, खालून ट्रॅफिक लागते. बरोबर आता राईट साईडला आपला डीमार्ट आहे. दीदी कुठे आहे डीमार्ट? दाखव बरं मला. कुठं? ती हिरवी पाटी लावली ती का? तर म्हणजे हा किनवलीचा फ्लायओव्हर ओलांडायचा आणि म्हणजे ती ग्रीन पाटी दिसते, हा बघा डीमार्ट. मित्रांनो, तुम्ही जर याच्यावरून आहात पडग्यावरून, तर तो राईट साईडला आहे. तुम्हाला एक ब्रिज आहे इथे शेरपोलीचा छोटासा, त्या ब्रिज खालून जायला लागेल. मित्रांनो तुम्हाला दाखवतो. मला वाटतं काम चालू आहे की साफसफाई चालू आहे. वरती एक माणूस आहे काहीतरी करतोय आणि बरीच गर्दी झाली. तर दीदी मग आज खुश का तू? का खुश का? डीमार्टला. तर आता हा जो चेरपोलीचा टर्न आहे ना, पोलीस चौकी आहे समोर, पोलीस चौकीचा टर्न घ्यायचा, लेफ्ट मारून पोलीस चौकी. हा पुढे वरती जातो नाशिक, म्हणजे कसारा खर्डी तिकडे रस्ता जातो. परत इकडनं राईट घ्यायचा. शॉर्टकट मारू नका मित्रांनो जर तुम्ही डीमार्टला येत असाल तर, कारण आउट साईडने बरेच जण जातात, परंतु तसं करणं चुकीचं आहे. आपल्यालाही त्रास आहे, धोकादायक, आणि समोरच्यालाही धोकादायक आहे, कारण नाशिक हायवेच्या गाड्या बऱ्याच जोरात येतात वरून, कारण उतार आहे ना. तर आता हा छोटासा ब्रिज लागेल शेरपोलीचा, बरोबर 1 मिनिटात तिथे डीमार्ट आहे.
काय बोलते? काय बोलतच नाही. हम्म. हा ब्रिज आहे छोटा, इथून बरोबर राईट मारायचा. राईट मारल्यानंतर तर समोरच येईल. तर आता आपण ब्रिज खालून इकडं आलो आणि समोरच भव्य दिव्य असा डीमार्ट तुम्हाला दिसेल. शहापूरकरांची म्हणजे एवढे एरियामधल्या लोकांची मला वाटतं भरपूर खुशी असेल. किराणा दुकानांची काय वाट लागते मला माहीत नाही. आता तो गेला नाशिक हायवे तिकडे, आता हा मुंबईला जाणार आहे आणि आता पण लेफ्ट साईडला इकडे डीमार्ट आहे. हा बघा, आता पार्किंगची व्यवस्था मी पण पहिल्यांदाच आलो आहे. पार्किंगची व्यवस्था बघूया कशी आहे. आणि मला वाटतं आज रविवार असून सकाळी बऱ्याच गाड्या आल्यात. आम्ही त्यासाठी लवकर निघालो. बघा कांबारे, ही कांबाऱ्याची पाटी आहे ना, तेव्हा परत एकदा गाडीनं मागे घेतो. हे बघा तुम्हाला कांबाऱ्याची पाटी दिसेल, कांबारे गावची. आणि मग तिथून बरोबर लेफ्ट मारला ना, हा समोर डीमार्ट आहे. मला वाटतं पार्किंग रस्त्यावरच आहे की कसं काय माहीत नाही मला, पण बघूया गेल्यावरती दिसेल. पार्किंग आतमध्ये आहे. दादाने सांगितले पार्किंग आतमध्ये आहे डीमार्टची. तर आम्ही आलो परत फिरून आणि त्याने सांगितले की पार्किंग आतमध्ये आहे. हा समोर नाशिक हायवे, मुंबई नाशिक हायवे. आणि हा आपण बरोबर रिक्षाला दादा थोडे थांबा, धन्यवाद. पार्किंग आहे आणि सिक्युरिटी. तर आता आपण मस्त पोहोचलो आहे डीमार्ट मध्ये. मला वाटतं एकदम जबरदस्त आहे. बघूया, शहापूरच्या डीमार्टची ही पहिलीच भेट आहे आपली. आणि पार्किंग, जे पार्किंग डायरेक्ट खाली वाटतं. काय तिथे बरबाद आहे काय? बिरात हा, तिथे काय बोलतात त्याला, खाली असल्याला काय बोलतात? बेसमेंट. हा, बाहेर पार्किंग. अरे वा, सुंदर. गोंडू हाय कर. बेसमेंटलाच पार्किंग आहे आणि ही आपली गाडी इथं लागले. जबरदस्त. म्हणजे मी कल्याणला पण गेलो आहे, डोंबिवलीला, ठाण्याला, सगळ्या डीमार्टला जाऊन आलो आहे. पण त्या ती बेसमेंटला सावलीमध्ये गाड्या लागतात ना, एकदम जबरदस्त आहे. आणि आता फोर व्हीलरने जर तुम्ही आलात, तुमची एंट्री इकडे तर लिहिलं वे टू स्टोर. स्टोर लिफ्ट आले, अनाउन्समेंट चालू आहे डीमार्टची. किती नंबरला जायचं काय माहीत नाही. आपण जाऊया, बेसमेंटला आले, ग्राउंडला जाऊया. तुमच्या दरवाजा ओपन झाला आहे. मला वाटतं नाही आपण चुकलोय. मला वाटतं 1 नंबरला दिदी इकडे वाटतं 1 नंबरला जायचं आहे. 1 नंबर दाखवूया. 1 नंबरला आलो. 1 नंबरला तरी आहे का? 1 नंबरला पण नाही. परत लिफ्ट ओपन करूया. चला या. 1 नंबरला पण नाही आहे. बेसमेंटवरून ग्राउंडला आलो, ग्राउंडवरून 1 नंबरला आलो. आता 2 नंबर दाखवूया. एक नंबरला आपण. अरे लिफ्ट काय जातच नाही वरती. गोंडू इकडे पण लिफ्ट काय जात नाही वरती. अडकलो काय आपण? परत ग्राउंडलाच जाऊया. मला वाटतं ग्राउंडलाच असेल. पार्किंगवर आल्यानंतर पहिल्यांदा आल्यामुळं दाखवतो. म्हणजे ग्राउंडला गेल्यानंतर चल खुलजा सिमसिम, खुलजा खुलजा खुलजा. कुठे खाली काय? कुठून जायचं? ही अशी जादू आहे सगळी. बरं इकडे बाहेर आलो जिथनं गाडी आली होती ती. हा आहे डीमार्टचा समोरील एरिया.
बघू शकता तो मुंबई नाशिक हायवे आहे समोर, गाड्या जातात आणि ही सगळी पब्लिक आहे. सकाळचं ऊन आणि शूटिंग जबरदस्त आहे. ही प्रवेश एंट्री एकदम मस्त केलं आहे. आणि शापूरकरांची जबरदस्त गर्दी तुम्हाला दिसते सगळीकडे. हाय दीदी, कसं वाटतं? हा पुढे बघा. चला ticket करूया. पुरडी चेकिंग. आता आलो आपण आतमध्ये. पानी पीजिए. दीदी झाली काय खरेदी मग? हो. तर आता आम्ही डीमार्टला फक्त चॉकलेट घ्यायला आलो होतो आणि डीमार्ट दाखवायला आलो होतो बघायला. 100 रुपये चॉकलेटसाठी आम्ही 2100 रुपये खर्च केला आहे. म्हणजे 2000 आम्ही दीदीच्या बड्डेसाठी घाटायचं. दीदी ते 2000 तुला भारी केक आला असतं माहिती आहे का? हा काय बोलते? तुझा हट्ट होता म्हणून मी डीमार्टला आलो फक्त. मी चॉकलेटच घ्यायला आली होती. बाकीचं कोणी घेतलं मग? तुम्ही दोघांनी घेतला. असू चल, तुम्हारे लिए क्या है, पूरा जान करून शेवटी माणूस कमवतो कोणासाठी? बरोबर ना. तिथे अजून काय घेतलं तुला मग आज? फ्रॉक. कशाला? उद्या घालून जायला फ्रॉक. चला मित्रांनो, हाच ब्लॉग आता इथे आपण संपूयात. आम्ही जातो घरी, जेवतो आणि थोडा आराम करतोय. तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला डीमार्टचा नक्कीच आवडेल. तर आमच्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दीदी सांगते ना. तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय. टेक केअर. श्री स्वामी समर्थ.